आम्ही 2 दिवसापूर्वीच साधारणपणे जाहीर केलं की रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर त्याच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता हा वितरित होण्याची सुरुवात होईल। कालपासून ती सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे पुढच्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे लाभ आपल्याला गेलेले पाहायला काही मुंबई अकाउंट आहेत आणि काही 4 महिलांनी अकाउंट काढलेले आहेत, तर त्यांना लाभ मिळणार। तो एक डेटा आहे जो माहिती व तंत्रज्ञान विभागाने आमच्याकडे दिलेला आहे। त्याचा संपूर्ण त्या ठिकाणी 15 दिवसाचा कालावधी ही साधारणपणे आम्हाला ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करायला लागणार आहे आणि तो कालावधी झाल्यानंतर तो आकडा किती आहे हा त्या ठिकाणी निश्चित करता येईल। पण साधारणपणे जर पुरुषांनी किंवा चुकीच्या व्यक्तींनी त्या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई आणि ती वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा शासन हे त्या ठिकाणी। तर आपण पाहिलं असेल लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज या ठिकाणी स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी दिलेली आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला देखील आपण पाहिलं असेल ते पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की जुलै महिन्याच्या हप्त्याची या ठिकाणी प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे। ज्या राहिलेल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना 2 ते 3 दिवसामध्ये या ठिकाणी पैसे जमा होतील। सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। तुम्हाला जुलै महिन्याचे या ठिकाणी 1500 रुपये जमा झालेत की नाही, कोणाकोणाला जमा झालेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा। त्यापुढे तुमचा जिल्हाही सांगा जेणेकरून समजेल की त्या जिल्ह्यामधून पैसे आलेले आहेत आणि जर आलेले नसतील अजूनपर्यंत तरी नाही म्हणून देखील सांगा। कारण की बघा बऱ्याचशा लाडक्या बहिणी या ठिकाणी जून महिन्यापासून अजून वाट पाहत आहेत। त्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचे हप्त्याचे पैसे भेटलेले नाहीत आणि त्यांनाच पुढे या ठिकाणी ह्या जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याचे देखील पैसे भेटलेले नाहीत। तर बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। रक्षाबंधनाच्या आधी जुलैचा हप्ता बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या 1500 रुपयांच्या हप्त्याबाबत महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी या ठिकाणी ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेचा हप्ता द्यायला सुरुवात झालेली आहे। तुमचे देखील या ठिकाणी पैसे जमा झालेले असतील। भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींचे जुलै महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत, परंतु काही लाडक्या बहिणींच्या कमेंट देखील अशा येत आहेत की आम्हाला जूनचा आणि जुलैचा दोन्ही देखील हप्ते भेटलेले नाहीत। त्या लाडक्या बहिणींनी एकतर ऑनलाईन लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन तक्रार करायचे किंवा तुमच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी देखील तुम्हाला अर्ज करता येणार आहे। त्या ठिकाणावरून देखील तुम्ही तक्रार करू शकता। तुम्ही जर खरोखर पात्र आहात तर तुमचे सर्व पैसे या ठिकाणी जमा होऊ शकतात। तर बघा कालपासून या ठिकाणी पात्र लाभार्थ्यांना याचं वितरण सुरू झालं आहे असे स्वतः महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं। त्यांनी या ठिकाणी महत्त्वाची माहिती दिली। आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील त्यांची माहिती पाहिलेली असेल। ते पत्रकारांशी बोलत होते। रक्षाबंधन 9 ऑगस्ट रोजी आहे, त्यापूर्वी महिलांच्या खात्यावरती 6 ऑगस्ट पासून लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा सन्मान निधी 1500 रुपये वितरित करण्यात येईल असं स्वतः या ठिकाणी अगोदरच स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे या ठिकाणी ही माहिती दिलेली होती। त्यानुसार पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तुमचे देखील हे पैसे जमा झालेले असतील तर बघा बोगस लाभार्थ्यांवरती कारवाई देखील होणार आहे असं त्यांनी सांगितलं। बोगस लाभार्थ्यांबाबत त्यांनी या ठिकाणी म्हटलं की माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने काही डेटा आमच्याकडे दिला आहे, त्याची पडताळणी करण्यासाठी आम्हाला पुढचे 15 दिवसाचा कालावधी अजून लागणार आहे। 15 दिवसात बोगस लाभार्थ्यांचा आकडा समोर येईल। जर पुरुषांनी अथवा चुकीच्या व्यक्तींनी याचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावरती या ठिकाणी कडक कारवाई देखील केली जाईल अशी देखील त्यांनी माहिती पत्रकारांशी बोलताना दिलेली आहे। ती व्हिडिओच्या सुरुवातीला देखील आपण बघितलेली असेल। तर बघा लाडकी बहीण योजनेचे सुमारे 2.5 कोटी लाभार्थी आहेत। राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि ही एक सरकारची महत्त्वाकांक्षी आणि अतिशय लोकप्रिय अशी योजना ठरलेली आहे। तुम्हाला देखील याचा प्रत्येक महिन्याचा लाभ भेटत असेल, त्याचा तुम्हाला फायदाही होत असेल। तुम्हाला वाटतं का ही योजना अशाच पद्धतीने पुढे कायमस्वरूपी चालू राहावी आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या 1500 रुपयाचा लाभ या ठिकाणी जो भेटतोय त्याचा फायदा होतो की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा। तर बघा या योजनेद्वारे महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा केले जातात डीबीटीद्वारे। दरम्यान सुमारे 2.5 कोटी लाभार्थ्यांपैकी 26.34 लाख लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। म्हणजे अपात्र म्हणजे त्यांचा तात्पुरता लाभ स्थगित करण्यात आलेला आहे, पूर्णपणे त्यांना
ज्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं नाही त्यांची अजून या ठिकाणी पडताळणी होणार आहे. त्यामधून ज्या काही लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्यांचा लाभ पुन्हा एकदा शासन अजून चालू करणार आहे. तात्पुरता जून महिन्यापासूनचा लाभ 26.34 लाख लाभार्थ्यांचा स्थगित करण्यात आलेला आहे. त्यांना जुलै महिन्याचा पैसे देखील अजून भेटलेले नाहीत. जूनचे तर भेटलेलेच नाहीत परंतु जुलैचे देखील भेटलेले नाहीत. तर ही जी प्रोसेस असणार आहे त्यासाठी त्यांनी बोलताना देखील सांगितलेले की आम्हाला अजून 15 दिवसाचा वेळ लागणार आहे ती प्रोसेस करण्यासाठी म्हणजे पडताळणी करण्यासाठी. तर बघा जून 2025 पासून या लाभार्थ्यांचा लाभ जो आहे तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. या योजनेसाठी काही निकष देखील ठरवण्यात आलेले होते. त्यानुसार छाननी करून महिलांना या योजनेचा लाभ घेण्यापासून अपात्र देखील ठरवण्यात येत आहे. म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये ही छाननी जी आहे अशाच पद्धतीने चालू राहणार आहे असं त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे आणि प्रत्येक महिन्यामध्ये ही छाननी देखील सुरूच आहे. तर बघा आता लाडकी बहीण योजना जी आहे त्याबद्दलची मोठी अपडेट आहे. तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता भेटलेला असेल काही लाडक्या बहिणींना भेटलेला नसेल तर स्वतः त्याबद्दल महिला आणि बालविकास मंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की येणाऱ्या पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये अजून हा लाभ वितरित होणार आहे. म्हणजे ही लाभ वितरण करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरूच असणार आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमचे देखील पैसे अजून लवकरच जमा होतील. तर बघा जुलै महिना या ठिकाणी जवळपास संपला परंतु या ठिकाणी जुलै महिन्याचे 13व्या हप्त्याचे पैसे तुमचे जमा झालेले नाहीत. तर मग ऑगस्टमध्ये आता या ठिकाणी रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्ताने हे पैसे वाटप करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. जुलै महिन्याचा हप्ता देखील तुमचा लेट झालेला आहे. तर बघा अद्याप काही लाडक्या बहिणींना या ठिकाणी जुलै महिन्याचे पैसे भेटलेले नाहीत. काही लाडक्या बहिणींना ते पैसे जमा होत आहेत टप्प्याटप्प्याने. तुमचे देखील जर आले नसतील तर ते टप्प्याटप्प्याने जमा होतील. 2 दिवसावरती रक्षाबंधनाचा सण असल्याने लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता येणार की नाही अशी देखील चर्चा आहे. काही लाडक्या बहिणींना हे पैसे भेटत आहेत तर काही लाडक्या बहिणींना अजून या ठिकाणी हे पैसे भेटलेले नाहीत. तर अशातच राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे. परंतु जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला रक्षाबंधनाची भेट म्हणून या ठिकाणी देण्यात येतोय. एकत्रित 2 हप्ते देखील या ठिकाणी देण्यासंदर्भात कुठलाही निर्णय अजून झालेला नाही. तर बघा 2 दिवसापूर्वी सरकारकडून सांगण्यात आलेलं होतं की या संदर्भात या ठिकाणी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला हे पैसे जे आहेत तुम्हाला भेटणार आहेत. मग तुम्हाला 3,000 भेटतील की 1,500 रुपये याबद्दल नेमकी काय माहिती दिली तर बघा स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी आपण पाहू शकता हे 2 दिवसापूर्वी ट्विट करून माहिती दिलेली होती. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची आम्ही भेट देतोय परंतु याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला 1,500 रुपये वितरित करण्यात येणार आहेत. म्हणजे फक्त तुम्हाला 1,500 रुपयेच भेटणार आहेत. 3,000 रुपये सध्या तरी तुम्हाला भेटणार नाहीत. म्हणजे 2 हप्ते तुम्हाला एकत्रित भेटणार नाहीत. सध्या फक्त 1,500 रुपये म्हणजे जुलै महिन्याचा हप्ताच तुम्हाला भेटत आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील भेटेल परंतु त्याबद्दलची अजून कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तर रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे या ठिकाणी जमा करण्यात येतील अशी माहिती त्यांनी या ठिकाणी ट्विटद्वारे आणि फेसबुक पोस्टद्वारे या ठिकाणी दिलेली होती. तर काही लाडक्या बहिणींना पैसे जमा होत आहेत बघू शकता. यांनी काही लाडक्या बहिणींनी कमेंट देखील केलेले आहेत ज्यामध्ये त्यांनी काही लाडक्या बहिणींनी सांगितलं की जून आणि जुलैचे दोन्हीही पैसे आलेले नाहीत म्हणून सांगितलेलं आहे. तर मग 26.34 लाख लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे तात्पुरता स्थगित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये भरपूर साऱ्या अशा लाडक्या बहिणी ज्यांना जूनचाही हप्ता भेटलेला नाही आणि आता जुलैचाही हप्ता भेटलेला नाही परंतु त्याबद्दलची पडताळणी चालूच आहे. त्यामध्ये जर तुम्ही पात्र झाला तर तुमचा जूनचा जुलैचा अशा पद्धतीने या ठिकाणी एकत्रित पैसे देखील भेटू शकतात जर पात्र तुम्ही झालात तर. परंतु या ठिकाणी ज्या खरोखर लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांनी या ठिकाणी तक्रार करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुमचा लाभ पुन्हा एकदा चालू होऊ शकतो. तर याबद्दलची पडताळणी तर या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होणारच आहे. बघा काही लाडक्या बहिणींनी या ठिकाणी कमेंट करून सांगितलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यामधून जसं की यांनी कमेंट केलेली आहे की यांचे रायगड जिल्ह्यामधून 1,500 रुपये जुलै महिन्याचे जमा झालेले आहेत. म्हणजे भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींचे पैसे सध्या जमा होत आहेत. नांदेड डिस्ट्रिक्टमधून देखील यांनी सांगितलेलं आहे की यांचे 1,500 रुपये जमा झालेले आहेत म्हणून. तुम्हीही तुमचे या ठिकाणी 1,500 रुपये जुलै महिन्याचे जमा झालेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि पुढे तुमचा जिल्हाही सांगा त्या जिल्ह्यामधून पैसे आलेत की नाही ते जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी पैसे सध्या जुलै महिन्याचे तुमचे जमा होत आहेत. ज्यांचे आले नाहीत त्यांचे 2 ते 3
3 दिवसामध्ये जमा होतील, परंतु 26.34 लाख लाभार्थी असे आहेत ज्यांचा तात्पुरता जून महिन्यापासून लाभ स्थगित करण्यात आलेला आहे. तो त्या लाडक्या बहिणी जोपर्यंत या ठिकाणी पात्र होत नाहीत तोपर्यंत त्यांचे पैसे या ठिकाणी जमा होणार नाहीत. अशा भरपूर सारे लाडक्या बहिणी ज्यांचा जून महिन्यापासूनचा लाभ सध्या स्थगित आहे. तर काही लाडक्या बहिणी ज्या आहेत ज्यामध्ये 2.25 कोटी लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचा या ठिकाणी लाभ जो आहे 13वा हप्ता सध्या वाटप सुरू आहे. त्यांना जून महिन्याचा हप्ता भेटलेला आहे अशी माहिती स्वतः महिला आणि बालविकास मंत्री यांनी या ठिकाणी ट्विट करून दिलेली होती. पाहू शकता यांनी म्हटलेलं होतं की 2.25 कोटी पात्र लाडक्या बहिणींना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आलेला आहे. म्हणजे त्यांचे जुलै महिन्याचे देखील पैसे सध्या वाटप सुरूच आहे. तर संपूर्ण अपडेट तुम्हाला दिलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.